वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवला आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. वेळ काढून पहा ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे। त्या दिवशी दुपारच्या सुमारास संबंधित शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेला होता। शेतात जाणं, पिकांची पाहणी करणं, आजूबाजूला फेरफटका मारणं हा त्याच्या रोजच्या दिनक्रमाचाच एक भाग होता। त्यामुळे तो घरातून बाहेर पडला तेव्हा कोणालाही काही वेगळं वाटलं नाही। सगळं दिन नेहमीसारखंच होतं। मात्र संध्याकाळ होत आली तरी तो घरी परतला नाही। सुरुवातीला घरच्यांनी फारशी चिंता केली नाही। कदाचित शेतात काही काम असेल त्यामुळे उशीर झाला असेल असं त्यांना वाटलं, पण जसा जसा वेळ पुढे जाऊ लागला तसतशी कुटुंबियांची चिंता वाढू लागली। शेवटी घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन करायला सुरुवात केली। एकदा फोन केला, पुन्हा फोन केला, वारंवार फोन केला, पण फोन उचलला जात नव्हता। आता मात्र घरच्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले। नेमकं काय झालं असेल, तो कुठे असेल, मोबाईल जवळ असून फोन का उचलत नाही, काही अडचण तर आली नसेल ना, अशा अनेक शंका कुटुंबियांच्या मनात येऊ लागल्या। शेवटी आणखी वेळ वाया घालवणं योग्य नाही असं ठरवून घरच्यांनी थेट शेताचा रस्ता धरला आणि या क्षणापासून या घटनेला एक वेगळं वळण मिळालं। कुटुंबीय शेतात पोहोचले। त्यांनी आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीला कुठेच काही दिसत नव्हतं, मात्र थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना जे दिसलं ते पाहून सगळेच हादरले। शेतात तो व्यक्ती जमिनीवर पडलेला होता, हालचाल नव्हती, आवाजाला प्रतिसाद नव्हता। जवळ जाऊन पाहिल्यानंतर तो बेशुद्ध असल्याचं लक्षात आलं। घरच्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, आजूबाजूला लोकांना मदतीसाठी बोलावण्यात आलं। परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती। तो व्यक्ती नेमका अशा अवस्थेत का पडला होता, त्याला अचानक काय झालं होतं, कोणताही आजार नव्हता, कोणतीही पूर्वसूचना नव्हती, मग अचानक अशी वेळ का आली? कुटुंबियांच्या या प्रश्नाचं उत्तर काही क्षणात समोर आलं। त्याच्या हातात विजेची जिवंत तार अडकलेली दिसली। हे दृश्य पाहताच उपस्थितांच्या अंगावर काटा आला। म्हणजेच हा प्रकार साधा अपघात नव्हता, शेतात असलेल्या विजेच्या धोकादायक परिस्थितीशी त्याचा संबंध असल्याचं स्पष्ट होऊ लागलं। त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। कुटुंबियांच्या मनात एकच आशा होती, कदाचित वेळेत उपचार मिळाले तर जीव वाचू शकेल, पण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। काही वेळापूर्वी अगदी नेहमीप्रमाणे शेतात गेलेली व्यक्ती आता या जगात नव्हती। एका कुटुंबाचा आधार अचानक हिरावला गेला होता। परिसरात ही बातमी पसरताच हळहळ व्यक्त होऊ लागली। पण या घटनेत अजून एक गंभीर प्रश्न समोर आला। शेतातील विजेची तार जमिनीवर पडलेली होती, तर या ठिकाणी वीज प्रवाह सुरूच कसा होता? एखादी वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडली असेल तर त्या परिसरातील वीज पुरवठा तातडीने बंद होणं अपेक्षित असतं। मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तसं झालं नाही। त्यामुळे हा केवळ दुर्दैवी अपघात होता की संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा जीव गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला असून या मृत्यूची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण शेतामध्ये वीज वाहिन्या, विद्युत खांब आणि पंपांचे कनेक्शन यामुळे शेतकऱ्यांना रोजच विजेच्या संपर्कात काम करावं लागतं। एखादी तार तुटलेली असेल, एखाद्या ठिकाणी विद्युत प्रवाह सुरू असेल किंवा काही बिघाड झाला असेल तर क्षणाचाही निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना अशा गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा समोर आणलंय। प्रत्यक्ष मृत्यूच्या कारणीभूत घटक विजेचा धक्का असल्याचं सांगण्यात आलंय। म्हणूनच शेतकऱ्यांना ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका म्हणून पाहू नका। शेतात जाताना तुटलेल्या किंवा खाली पडलेल्या विस्तारा दिसल्या तर त्यांच्याजवळ जाण्याची किंवा हाताळण्याची चूक अजिबात करू नका। विजेची तार मृत वाटत असली तरी त्यात विद्युत प्रवाह असू शकतो। अशा परिस्थितीत तातडीने वीज वितरण यंत्रणेला माहिती देणं महत्त्वाचं आहे। याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।